मेळघाटात लॉकडाऊनमुळे संपूर्ण कामधंदे बंद आहे। तसेच मोहफूल झाडांची संख्या परिसरात जास्त असल्या कारणाने आदिवासी तसेच गैर आदिवासी वर्ग मोहफूल वेचत आहे। सध्या त्यांच्या उदरनिर्वाहाचं हेच साधन दिसत आहे। मेळघाटातील घनदाट वनसंपदेमध्ये मोहफूल या झाडाचे सुद्धा समावेश दिसून येते। इतकेच नव्हे तर या मोहफूल झाडांची संख्या सुद्धा संपूर्ण मेळघाट क्षेत्रात जास्त दिसून येते। मोहफुलाचे वृक्ष हे अत्यंत गुणकारी व आर्थिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते। म्हणून देशात सुरू असलेल्या संपूर्ण लॉकडाऊनच्या परिस्थितीत मेळघाटात रोजगार नाही, सर्व कामे बंद पडल्यामुळे मोहफूल वेचण्याचे काम मेळघाटातील गरीब आदिवासी व गैर आदिवासी करताना दिसून येत आहे। दररोज वेचलेले मोहफूल घरासमोरील अंगणात वाळविण्याकरिता पसरविल्याचे चित्र दर उन्हाळ्यात मेळघाटातील प्रत्येक गावात पाहायला मिळते। ताजे आणलेले मोहफूल घरासमोरील अंगणात व 2-3 दिवस वाळवलेले मोहफूल घराच्या छतावर कडक वाळू घातले जाते व नंतर पोत्यात भरून मोहफूल जमा केले जाते। एक कुटुंब जवळपास 5 ते 7 क्विंटल मोहफूल एका हंगामात वेचतात। हेच मोहफूल मेळघाटातली गावठी दारू बनविणारे सुद्धा खरेदी करतात व त्याची दारू काढून गावात विक्री करतात। एकंदरीत बघितले तर एका हंगामात मोहफूल वेचून एका कुटुंबास 5 ते 6 हजार रुपयाची मिळकत करता येते। खाने का नहीं मिल रहा, हमारा बच्चा भूखा प्यास रह रहा, मोह चुन जा रहा, कोई भी नहीं ले रहा, दुकान सब बंद कर दिया, खाने का नहीं मिल रहा हमको। कुछ अनाज वगैरह मिला क्या? नहीं। फिर क्या खा रहे लोग तुम अभी? अब क्या खाए, कंट्रोल मिला तो वो 2-3 किलो खा रहे हैं, वो खत्म हो गया, क्या खाएंगे अब? फिर अभी काम का वजह से अभी ये बीमार की वजह से पगार भी नहीं मिला हमारा। काय का पगार? सड़क काम कर रहा था कंथी। और ये महुआ चुन के तुमको कुछ फायदा मिलता क्या? अब बाज बेच के खाने का लेता। अच्छा, ठीक है। यंदा कोरोनामुळे लॉकडाऊन व सर्व बंद असल्यामुळे मोहफूल वेचणे व जमा करणे भविष्यात महत्त्वाचे ठरणार आहे। कारण लॉकडाऊन संपल्यानंतर मोहफूल विकून पैसे येथील लोकांना मिळवता येणार आहे। ही एक चांगली बाब आहे। मोहफूल वेचणे फायद्याचे असले तरी यामध्ये खूप मोठा जीवाचा धोका सुद्धा आहे। नुकताच जांबू येथील गुंटू सानू भेसे यास मोहफूल वेचताना अस्वलीने प्राणघातक याच्यावर हल्ला चढवला व त्याला गंभीर जखमी केल्याची घटना होती। सोमवारी खर्ऱ्यात टेंभरू येथील 2 कुटुंब मोहफूल वेचणाऱ्या कारणावरून भांडण होऊन पोलीस तक्रार सुद्धा त्यांची झाली। म्हणजे जरी मोहफूल वेचणे फायद्याचे आहे तरी सुद्धा दुसरीकडे यामध्ये धोकाही आहे। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्लीम शेख।